नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज एक नवीन असा व्लॉग तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि तो तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या सोसायटीमधलं वातावरण हे खूप सुंदर आणि खूप छान आहे. त्याचं रिझन आहे की बाहेर आहेत ना तुम्हाला म्हणजे खूप सारी झाडंच दिसतील असं आहे. तर आता ही बॉटल तुम्हाला दाखवते. त्या बॉटलमध्ये ना खूप सारे इन्ग्रेडियंट आहेत की बाबा ते ना त्या बॉटलच्या वरती जे हे होतं म्हणजे पेपर होता त्याच्यावरती सर्व दिलं होतं. आणि या बॉटलमध्ये मी दुसरे सर्व ऑइल टाकलेले आहेत. आणि त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे तर मला मेसेज किंवा कमेंट करा नक्की. मग त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगेन. आणि या बॉटलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. हे प्रोडक्ट मी अमेझॉनवरून मागवलेलं आहे. तर यात आहे ना मी म्हणजे जेवढं होतं त्यात फक्त ऑइल्स ॲड केलेले आहेत जेवढे पाहिजे तेवढे. आणि नंतर रोजमेरी तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती बारीक बारीक ते आहे. आणि हेअर्स माझे आहेत ना ग्रोथ याच्यामुळे झालेले आहेत जास्त करून. आणि मी रोजमेरीचं पाणी जे घरी बनवून हे यूज करायचे त्याची पण लिंक मी देईल व्हिडिओची, ती नक्की चेकआउट करा. आणि हे जे आहे हे ऑइल आहे आणि हे ऑइल आहे ना खूप म्हणजे केसांसाठी खूप उपयोगी आहे. कारण यामुळेच माझे जास्त केस हे वाढलेत आणि ग्रोथ झाली आहे. कारण माझे केस आधीचे बघाल ना तुम्ही, आधीचे व्हिडिओ नक्की चेकआउट करा. खूप शॉर्ट होते आणि खूप हे होत होते ना. आत्ता सध्या पण मी गावावरून आल्यानंतर माझे केस हे खूप हेअरफॉल झालेला आहे. म्हणतात ना गावाकडचं पाणी वेगळं असतं, त्यामुळे खूप हेअरफॉल झालेला आहे. त्यामुळे हे वाटतात आहेत की बारीक, नाहीतर खूप असे जाड होते. ते फक्त रोजमेरी हे ऑइल, रोजमेरी वॉटर जसं बनवायचं त्याची लिंक मी देईन ते. आणि ह्या ऑइलने आणि शॅम्पू जो आहे तो एकदम मी माइल्ड शॅम्पू यूज करत होते त्यामुळे. आणि हे ऑइल जे आहे ना म्हणजे मी ह्याच्यात ठेवते, खिडकीत ठेवते, जेणेकरून ऊन येऊन ते थोडंसं ऑइल वॉर्म होतं त्याच्यासाठी. आणि तेच ऑइल मी फक्त रेफर करेन आणि तेच मी यूज करते ऑल टाईम. आणि हेअर म्हणजे आपल्या पूर्ण स्काल्पला ते ऑइल व्यवस्थित आणि पूर्ण केसाच्या मुळापासूनचे एंडपर्यंत व्यवस्थित असं लावायचं आहे. परत एक मसाज करायची आहे. कारण आपलं कंटिन्युअसली आपण काही मसाज करत नाही किंवा काहीही करत नाही. नॉर्मल केसातून हात आहे ना असं जास्त पण जोरात नाही करायचं आहे. कारण केस तुटली जातात. त्यामुळे एकदम सॉफ्टली जसं मी दाखवत आहे तसंच करणं गरजेचं आहे. खूप मस्त असं मसाज केल्यानंतर आपल्यालाही डोकं शांत झाल्यासारखं होतं. कारण आतमध्ये मुळांनाही आपण थोडंसं फिंगरच्या माध्यमातून म्हणजे बोटांच्या माध्यमातून असं मसाज करतो. त्यामुळे आपल्याला एकदम शांत आणि झोपही शांत येते. मी म्हणजे मी तेल लावते ते 4 ते 5 किंवा असं म्हणजे 5 वाजता वगैरे लावते. आणि जरी नाही जमलं तर संध्याकाळी लावते एक 9-10च्या टायमिंगमध्ये. कारण म्हणजे हे 5-6 वाजता लावलं ना, 4-5च्या दरम्यान किंवा त्यानंतर असं लावलं ना की खूप वेळ आपल्या म्हणजे केसांना ऑइल राहतं आणि उद्या सकाळी लगेच वॉश करायचं. असंच करते मी जास्त दिवस तेल लावून नाही ठेवत. कारण मग त्याचा इफेक्ट पण दुसरा होतो, डॅन्ड्रफ होणे वगैरे जास्त होतात. कारण कंटिन्यू केसाला ऑइल असलं तरीसुद्धा म्हणजे एक दिवस लावलं दुसऱ्या दिवशी वॉश करणं. आणि त्याच्यानंतर अशी वेणी घालून मी असं हे लावते आणि कपड्याचंच रबर बँड लावते. त्याचं कारणही तेच आहे. कारण कपड्याचा रबर बँड लावण्याने म्हणजे केस तुटत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम येतात. आता माझी केस बारीक वाटत असतील पण ऑइल लावल्यानंतर प्रत्येकाची केस हे तशीच वाटतात. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. मी हेअर वॉश केलेला आहे. हेअर वॉश केल्यानंतर दुसरे खूप सारे प्रोडक्ट दुसरे व्लॉगर सांगत असतील, पण मी खरं रिकमेंड करेन की ॲलोवेरा जेल जे असतं प्लांट बेस यूज करायचं जास्त करून. आणि नाहीच झालं तर हे पण माझ्याकडे जे आहे ते आयुर्वेदिकच आहे. जे आयुर्वेदिक शॉपमध्ये ॲलोवेरा जेल भेटतं तसंच आहे, तेच आहे. तर मी त्यांच्याकडूनच म्हणजे त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे हे. याचीसुद्धा अमेझॉनची लिंक पाहिजे असेल तर मी नक्की रिकमेंड करेल ॲलोवेरा जेल. आणि हे मी पूर्ण केसांना वगैरे लावते आणि त्यामुळे केस सॉफ्ट होतात आणि खूप छानही होतात.
आणि खूप मस्त असे वाटतात हेअर्स आपले, कारण आपण त्याला एक मॉइश्चरायझर टाईप आपण केसांना लावलेलं असतं त्यामुळे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेल्या आहेत. आणि व्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्लॉगसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू, तुम्ही खूप सपोर्ट करताय मला. थँक्यू सो मच.